लोणावळा येथे डोंगराळ भागातील धबधब्यावर पावसाचा आनंद घेणं अन्सारी कुटुंबाच्या जीवावर बेतले। पुण्यातील हडपसर सय्यदनगरमधील एकाच कुटुंबातील 5 जण धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून त्यापैकी 3घांचा मृत्यू झालाय तर 2घांचा अद्याप शोध सुरू आहे। यामध्ये लहान मुलं आणि महिलेचा समावेश आहे। साहिस्ता लियाकत अन्सारी वय 36 वर्ष, अमीमा सलमान उर्फ आदिल अन्सारी वय 13 वर्ष, उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी वय 8 वर्ष या 3घांचा मृत्यू झाला। या 3घांचा मृतदेह मिळालाय। अदनान अन्सारी वय 4 वर्ष आणि मारिया अन्सारी वय 9 वर्ष या 2घांचा शोध सुरू आहे। दरम्यान हे अख्खं कुटुंब वाहून जातानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। उपस्थित नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले। झाडांच्या फांद्या तोडून अडकलेल्यांपर्यंत त्याचा दुवा बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा अतिरिक्त प्रवाहामुळे कोणत्याच प्रकारे त्यांना मदत पोहोचणं शक्य नव्हतं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील हडपसर भागातून लियाकत अन्सारी आणि युनुस खान हे त्यांच्या 17 ते 18 कुटुंबातील सदस्यांसोबत लोणावळ्यात आले होते। दोन्ही कुटुंब हे दुर्गम भागातील धबधब्यावर गेलं होतं। हा धबधबा भुशी धरणाच्या पाठीमागे आहे। डोंगराळ भागात असल्याने तिथे कोणी जाण्याचा प्रयत्न करत नाही। गेल्या 2-3 दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढला। त्या पाण्याच्या प्रवाहात 10 जण अडकले होते। त्यापैकी 5 जण पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, पण 5 जण वाहून गेले। पैकी 3घांचा मृतदेह मिळालाय, 2घांचा शोध सुरू आहे। वादळवारा लाईव्हसाठी दत्तात्रय शेडगे, खालापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।